कॉपीराइट या शब्दाचा अर्थ जरी एखादी गोष्ट कॉपी करणं, नक्कल करणं असा असला तरी कॉपीराइट ऍक्ट किंवा कायद्यानुसार कॉपीराइट्स म्हणजे बंडल ऑफ राईट्स असं म्हटलं जातं. म्हणजेच यात एकच नाही तर अनेक हक्क समाविष्ट केले गेलेत आणि त्याची यादी ही आपल्याला ऍक्टच्या सेक्शन 14 मध्ये सापडते. कॉपीराइट कायद्याचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे लेखक, कवी किंवा कलाकार यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलाकृतीचे लायसन्सिंग करून त्यांना त्यातून उत्पन्न मिळवून देणे आणि त्यांच्या अनऑथराइज्ड पुनर्निर्मितीवर आळा बसवणे. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉपीराइट हा कुठल्याही आयडिया किंवा कल्पनेवर दिला जात नाही. ती कल्पना जेव्हा प्रत्यक्षात उतरवली जाते त्या एक्सप्रेशनला कॉपीराइट कायद्याचं संरक्षण दिलं जातं. हे संरक्षण पूर्ण कामासाठी किंवा त्यातील विशिष्ट भागापुरतच मर्यादित नसून तर हे त्या कामाच्या भाषांतरासाठी किंवा रूपांतरासाठी देखील लागू पडतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादी कथा अनुवादित करतो तेव्हा त्याच्या मूळ लेखकाची परवानगी घेणं आवश्यक असतं किंवा एखाद्या कथेचं जेव्हा आपण नाट्य रूपांतर किंवा सिनेमामध्ये रूपांतर करतो त्याच्यातही त्या लेखकाची परवानगी घेणं बंधनकारक असतं. कॉपीराइट अस्तित्वात येण्यासाठी त्या कलाकृतीमध्ये लेखनाचा किंवा इतर विशिष्ट प्रकारचा कुठलाही दर्जा असणं, अचूकता असणं किंवा मेरिट अशा गोष्टी ग्राह्य धरल्या जात नाहीत, परंतु त्याची मौलिकता म्हणजेच ओरिजिनॅलिटी तपासली जाते. इथे ओरिजिन या शब्दाचा संबंध ओरिजिनल आयडियाशी संबंधित नसून तो फक्त ओरिजिनल एक्सप्रेशन किंवा ओरिजिनल वर्कशी संबंधित आहे आणि म्हणूनच त्याची तुलना ही पेटंट मधली इन्व्हेंटिव्हनेस किंवा नॉवेल्टीशी केली जाऊ शकत नाही. कॉपीराइट हा प्रत्येक ओरिजिनल वर्क मध्ये अस्तित्वात असतोच, म्हणूनच त्याचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाही. परंतु कॉपीराइट उल्लंघनाच्या केसेसमध्ये रजिस्ट्रेशन हे प्रथमदर्शनी पुरावा मानलं जातं. अशा या कॉपीराइट संबंधित कायदा भारतात स्वातंत्र्यपूर्वापासूनच अस्तित्वात आहे आणि 1957 पासून तो इंटरनॅशनल कायद्याशी समांतर किंवा मिळताजुळता करण्यात आला. आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कुठल्या कलाकृतीवर, साहित्यावर कॉपीराइट घेऊ शकतो हे बघणार आहोत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा.